सोलापूर जिल्ह्यातील 2,500 शाळा बंद, जुनी पेन्शन लागू करा, विद्यार्थ्यांना शिकवू द्या, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा आदी मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी महामोर्चा काढल्याने जिल्ह्यातील जवळपास 2,500 शाळा बंद होत्या। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे। जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार दिनांक 25 रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला। त्यावेळी जिल्ह्यातील 8,703 शिक्षक रजा घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे जिल्ह्यातील 2,777 पैकी 2,500 शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या। जिल्हा परिषदेचे जिल्ह्यात 10,000 शिक्षक आहेत, त्यातील 8,703 शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन मोर्चांमध्ये सहभागी झाले होते। उर्वरित शिक्षकांनी जिल्ह्यातील 300 शाळा सुरू ठेवल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 90% शाळा बंद असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे। कादर शेख शिक्षण अधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषदेचे एकूण 10,000 शिक्षक आहेत, त्यातील 8,703 शिक्षकांनी रजा घेतली होती। त्यामुळे जिल्ह्यात बुधवारी 300 शाळा सुरू होत्या। इतर शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवल्या होत्या। शाळा बंद पण वसतिगृहे सुरूच, जेवढे वास्तव्य तेवढीच फी आकारण्याची गरज। राम शिंदे, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी काढलेल्या महामोर्चात 9,000 शिक्षक सहभागी झाले होते। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील 2,777 शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या। शासनाने याची दखल घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अन्यथा यापुढेही असा विराट मोर्चा पुन्हा काढण्यात येईल।